आता बघूया दिवसभरातील राजकीय टॉप 9 बातम्या। रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची एक हत्ती सत्ता येईल इतकी ताकद, मंत्री भरत गोगावलेंचा दावा। तर स्थानिक युतीबाबत मुख्य नेत्यांचा निर्णय मान्य करणार। लाडकी बहीण योजनेच्या पुरुषांनी लाभ घेतला असेल तर कारवाई होणार, अजित पवारांचा इशारा। तर पुरुषांना पैसे गेले असतील तर पैसे वसूल करू, सोडणार नाही, अजित पवारांची प्रतिक्रिया। काही टग्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला, 14,000 पुरुषांनी लाडकी बहिणीचा लाभ घेतल्याच्या चर्चेनंतर हसन मुश्रीफांची विधान। लाडकी बहीण योजनेचा पुरुषांनी फॉर्म कसे भरले, कॉन्ट्रॅक्टर कोणाकडनं, SIT ED कडून त्याची चौकशी करा, सुप्रिया सुळेंची मागणी। रोहित पवार 2019 मध्येच भाजपामध्ये येणार होते, नितेश राणेंचा दावा। रोहित पवार भाजपच्या नेत्यांच्या संपर्कात, ते मनानं भाजपात, शरीरानं शरद पवारांसोबत, मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवार गटाच्या प्राजक्त तनपुरे यांची घेतली भेट। राहुरीतील शेतकरी मेळाव्यानंतर तनपुरेंच्या घरी अजित पवारांचं स्नेहभोजन। चुलते अरुण तनपुरे यांच्या पाठोपाठ प्राजक्त तनपुरेही अजित पवारांसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू। समुद्रात डुबे डुबे के मारेंगे अशा आशयाचे टी-शर्ट घालत निशिकांत दुबेंना संदीप देशपांडेंनी डिवचलं। मी विधिमंडळाच्या कामकाजात कुठलाही अडथळा आणला नाही, गाण्यातून व्यंगात्मक टीका केली। शिंदेंची तुलना संपूर्ण महाराष्ट्र विधानसभेशी करता येणार नाही, हक्कभंगाच्या नोटीसीला कुणाल कामराचं उत्तर। ठाकरे गटाचे माजी उपनेते सुनील बागुल आणि माजी महानगर प्रमुख मामा राजवाडे यांचा आज भाजपात प्रवेश। नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा।